न कळत जुडले प्रेम भाग 15. काही पण काय ग नेहा, मी का चिडू? ती त्याच्या जवळ आल्यावर आराध्या दुसरीकडे पाहत बोलत होती. नेहा म्हणाली, कारण तू आदित्यच्या प्रेमात पडलीस. नेहा असं बोलल्यावर आराध्या एका क्षणी नेहाकडे एकटक पाहू लागली. काही न बोलता तशीच नेहाकडे पाहत राहते. नेहा म्हणाली, हो ना आराध्या, आदित्य आवडतो ना तुला? आराध्या म्हणाली, काही पण काय ग, असं काही नाही आहे. आराध्या दुसरीकडे बघत बोलत होती. नेहा म्हणाली, असंच आहे वेडाबाई, तुला ते कळत नाही आहे. आराध्या म्हणाली, नेहा तू वेडी झाली आहेस का ग? नेहा म्हणाली, मी नाही, तू झालेली आहेस आदित्यच्या प्रेमात. तू आदित्यवर प्रेम करत नाही आहेस असं म्हणतेस ना, मग रागिणी त्याच्या जवळ आल्यावरच तू का चिडतेस? ते दोघे बोलत असले की तुला का आवडत नाही? आणि आता तर रागिणी इथे राहणार म्हटल्यावर तुला ते आवडलंच नाही. तू सरळ बाहेर निघून आलेली आहेस. वेडाबाई, यालाच प्रेम म्हणतात ग, जे तुला कळत नाही आहे. आराध्या म्हणाली, नेहा असं कसं होईल? मी आदित्यबद्दल असा विचारही कधी केलाच नाही ग. नेहा म्हणाली, बरं मला एक सांग, तुला आदित्यशी सतत बोलू वाटत नाही का? हो वाटतं ना. आराध्या थोडं अडखडत बोलत होती. नेहा म्हणाली, तुला आदित्य सोबत वेळ घालवायला आवडतो ना? आराध्या म्हणाली, असे अनेक प्रश्न नेहा आराध्याला विचारत असते. नेहा म्हणाली, बघ एवढे प्रश्न विचारत होते, सगळ्यांचं उत्तर होच आहे ना तुझं. तू थोडा वेळ विचार कर, तुलाच कळेल की तू आदित्यवर प्रेम करू लागली आहेस की नाही म्हणून. मी आलेच थोड्या वेळात. नेहा बाहेर गेल्यावर आराध्या विचार करत बसली होती. आराध्या म्हणाली, नेहा बोलली तसं असेल का? मी आदित्यच्या प्रेमात तर पडले नाही ना. आराध्याला त्या दोघांमध्ये घडलेले प्रत्येक क्षण डोळ्यांपुढं येऊ लागले होते. आराध्या मनातच म्हणाली, खरंच मी रागिणी आदित्यच्या जवळ गेल्यावर का चिडत असते? खरंच मी प्रेम करते का म्हणून चिडत तर नसेल ना. आणि तो माझ्या नेहमी जवळ असावा असं मला का वाटतं? सतत माझ्याशीच त्याने बोलावं असा का माझा हट्ट असतो? आणि आदित्य माझ्या कितीतरी वेळा जवळ आला होता, त्यावेळी मी त्याला का आवडले नाही? त्याचं ते जवळ येणं मला का आवडत असायचं? खरंच मी प्रेम करते का? असं बोलल्यावर आराध्याच्या चेहऱ्यांवर हसू येतं. खरंच मी आदित्यवर प्रेम करू लागलेली आहे का? असं अचानक बोलल्यावर आराध्या लाजते व आपला हात चेहऱ्यांवर ठेवते. आराध्या म्हणाली, खरंच आय लव्ह आदित्य. आराध्या एकदम बोलून जाते आणि मगांपासून हे सगळं पाहत असलेली नेहा आत येते. हो आय लव्ह आदित्य का? नेहा आराध्याला चिडवत आत येत असते. आराध्या म्हणाली, नेहा तू म्हणजे तू बाहेर गेली नाहीस आहे ना? नेहा म्हणाली, हो मग काय, मला कळायला नको का तू आदित्यवर प्रेम करते की नाही म्हणून? पण फायनली तुला कळालेलंच आहे आता. आराध्या लाजत नेहाला जाऊन मिठी मारत असते. आराध्या म्हणाली, नेहा पण आदित्यला मी आवडत असेल का ग? नेहाला सांगू वाटत होतं की आदित्य पण तुझ्यावर प्रेम करतोय, पण आदित्यने तिला सांगू नको म्हणून सांगितलेलंच होतं. नेहा म्हणाली, अगं का नाही आवडणार? नक्की आवडत असेल तू त्याला. तू त्याचा विचार करू नकोस, फक्त तुला आदित्य आवडतो हे खूप महत्त्वाचं आहे. आराध्या म्हणाली, थँक्यू सो मच नेहा, मला जाणीव करून दिल्याबद्दल. नेहा म्हणाली, मार खाशीन आता थँक्स म्हणशील तर. तुझ्यासाठी एवढं पण मी करू शकत नाही का ग? आराध्या म्हणाली, हो ग, करू शकतेस तू माझ्यासाठी तेवढं. नेहाला आता चिडवण्याचा मूड झाला होता. नेहा म्हणाली, आराध्या आत्ताच काय ते माझ्याकडून लाड करून घे हा. लग्नानंतर लाड वगैरे नाही होणार. आराध्याला काही कळेनासं झालं. आराध्या म्हणाली, म्हणजे ग, लग्नानंतर असं काय बदलणार आहे? नेहा म्हणाली, खूप काही बदलणार आहे. मी तुझी मोठी जाऊ असेल ना. असं बोलल्यावर आराध्याच्या लक्षात येतं की ही आदित्य व आराध्याच्या लग्नाबद्दल बोलत आहे म्हणून. आराध्या म्हणाली, ए गप ग. आराध्या नेहाला एक फटका मारत असते. नेहा म्हणाली, गप ग, काय ग गप ग, होणार नाही आहे का मी तुझी जाऊ? असं बोलल्यावर आराध्या लाजते व नेहाला मिठी मारते. नेहा म्हणाली, मग आत्ताच काय लाड करून घ्यायचे आहे ते करून घे बाई. लग्नानंतर मी जाऊबाईंचा रुबाब दाखवणारच आहे तुला नुसतं ऑर्डर सोडणार बघ. आराध्या हे कर
आराध्या ते कर, आराध्या मला हे आणून दे, आराध्या मला ते आणून दे. नेहा जाऊबाईंचा खोटा रुबाब दाखवत बोलत होती. आराध्या म्हणाली, हो का, चालेल हा, मला मी करेन हा सगळं जाऊबाईंचं. आराध्या पण नेहाची मस्करी करत बोलत होती. नेहा म्हणाली, हो का, तू करशील, पण माझा दीर तुला करू देईन तेव्हाच ना. लाडक्या राणीसाहेबांना कसं काम लावेल तो. आराध्या म्हणाली, गप ग नेहा, आता मला चिडवून भंडावून सोडून टाकलं ग तू आता. नेहा म्हणाली, हो मग काय, यायता चान्स भेटलेला आहे मला चिडवायला, मग चिडवणारच ना ग मी. आराध्या म्हणाली, हो का, घे घे चिडून, मेरा भी टाइम आएगा. आराध्या डोळा मारत बोलत असते. नेहा म्हणाली, बरं चला बाहेर जाऊया का, काम करायचं आहे आपल्याला. आराध्या म्हणाली, हो चल, नाहीतर तुझा दीर ओरडायला लागेल. नेहा म्हणाली, हो माझा दीर काय, तुझा कोणीच नाही का ग. नेहा आराध्याला चिडवत हसू लागली होती. आराध्या म्हणाली, तू गप्प बस आणि चल बरं बाहेर. आराध्या थोडी लाजत नेहाचा हात पकडून बाहेर येत होती. आदित्य नेहा त्याला काय सांगते याची वाट पाहतच होता. तो अमितला नेहाला बोलवायला पाठवून देत असतो. नेहा आदित्यच्या केबिनमध्ये येते. नेहा म्हणाली, तू बोलवलंस का मला, काही काम होतं का. आदित्य म्हणाला, नाही ग वहिनी, काम कुठलं, आराध्याबद्दलच की विचारायचं होतं मला, अशी का बाहेर गेली म्हणून आराध्या. आदित्य थोडं काळजी करत विचारत होता. नेहा म्हणाली, दुसरं काय असणार, रागिणीचंच की, म्हणजे तुला मिठी मारली ना तिने, ते पाहून मॅडमना राग आला होता म्हणून निघून गेल्या होत्या त्या. आदित्य म्हणाला, ओ असं आहे हो, मग गेला का राग आमच्या मॅडमांचा. नेहा म्हणाली, काय माहिती, मी समजावलं तर आहेच बाबा. नेहाला आदित्यला सांगू वाटत होतं की आराध्या पण तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून, आणि तिला आज रिलाईज सुद्धा झालेला आहे. पण नेहा काहीच बोलत नाही. ते दोघे स्वतःहून सगळं एकमेकांशी बोलू देत असं तिला वाटत होतं. आदित्य म्हणाला, मग आता कसं करायचं, कसा घालवायचा मॅडमचा राग. नेहा म्हणाली, आता तुझं तू बघ बाबा, तुझी मॅडम आहे. नेहा आदित्यला चिडवत बोलत होती. आदित्य म्हणाला, वहिनी तू परत सुरू झालीस का ग. दोघे बोलत असतात. तेवढ्यातच आदित्यचा फोन वाजतो. अगं आईंचा फोन आहे, थांब काय म्हणते बघू आपण. आदित्य म्हणाला, हा बोल ना आई. मंगलाताई म्हणाली, अरे मी फोन याकरिता केला होता की उद्या नेहांच्या घरचे आराध्यांचे आई बाबा आपल्या घरी येणार आहेत म्हणून, लग्नाच्या तयारीचं ठरवायला. उद्या रविवार आहे, पण तू काही काम काढू नकोस म्हणून परत आणि फोन केला होता तुला सांगायला. आदित्य म्हणाला, अगं काही काम नाही आहे, मी आहे की फ्री. मंगलाताई म्हणाली, बरं नेहा व आराध्याला पण सांग तसं. आदित्य म्हणाला, अगं हे काय, वहिनी इथेच आहे की, मी सांगतो तिला. मंगलाताई म्हणाली, बरं चालेल, मी ठेवते मी फोन, बाकींचं घरी आल्यावर बोलू आपण. आदित्य म्हणाला, बरं आई, बाय. नेहा म्हणाली, काय म्हणत होते आई. आदित्य म्हणाला, अगं ते उद्या सगळे आपल्या घरी येणार आहेत ना, लग्नाच्या तयारीचं बोलायला, ते तुला व आराध्याला सांग असं म्हणत होते. नेहा म्हणाली, ओ आईचा फोन वगैरे कुठे आला नाही मला. आदित्य म्हणाला, अगं राहून गेलं असेल, घरी गेल्यावर सांगतील की तुला पण. नेहा म्हणाली, बरं चालेल, मी येऊ का मग आता. आदित्य म्हणाला, हो चालेल वहिनी. आदित्यला सांगा. नेहा म्हणाली, हो हो सांगते हां. आदित्य म्हणाला, बरं बहिणी, आराध्याला पाठवून दे. ते मगाशी जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ना, त्यात थोडं करेक्शन करायचं आहे. नेहा म्हणाली, बरं देते पाठवून. नेहा आराध्याजवळ येते. नेहा म्हणाली, आराध्या सरांनी तुला बोलवलेलं आहे ग. आराध्या म्हणाली, का बोलावलं. नेहा म्हणाली, अगं ती मगाशी जे डॉक्युमेंट दिलेले आहेस ना तू, त्यात थोडं करेक्शन करायचं आहे. आराध्या म्हणाली, बरं जाते मी. आराध्याला आधीच्या केबिनमध्ये जायचं म्हटल्यावर धडधड होऊ लागलं होतं. मी आत गेल्यावर वेड्यासारखी तर करणार नाही ना. आता त्याच्या समोर जायचं म्हटल्यावर मला टेन्शन येतच आहे यार. माझ्या बोलण्यातून माझ्या वागण्यातून त्याला काही कळणार तर नाही ना. आराध्या विचार करत करत केबिनच्या बाहेर येते. थोडं घाबरतच आत जाते. आराध्या म्हणाली,
सर तुम्ही बोलावलत का मला? आदित्य म्हणाला, हो ते डॉक्युमेंटमध्ये थोडं करेक्शन करायचं होतं ना. आदित्य हातात फाईल घेत बोलत होता. आदित्य आराध्याला कुठं करेक्शन करायचं आहे ते सांगत असतो, पण आराध्या आदित्यालाच पाहत असते. आराध्या मनातच म्हणाली, कसला क्यूट दिसतो ना हा. मी ज्याच्यावर प्रेम करत होते पण मला कधी कळालंच नाही. त्या रागिणीचा राग येतो, पण आज तिच्यामुळंच मला कळालं तर की मी आदित्यवर खूप प्रेम करते म्हणून. आराध्या विचार करत त्याच्याकडे एकटक पाहतच होती. आदित्य तिला सगळं सांगत असतो, पण ती भान हरवून आदित्यलाच पाहत होती. आदित्य म्हणाला, आराध्या कळालं काय? काय करेक्शन करायचं आहे तुला समजलं आहे का? असं म्हणत आदित्य आराध्याकडे पाहत असतो, तर आराध्या एकटक आदित्यकडे पाहत असते. आदित्य मनातच म्हणाला, ही अशी का पाहते मला? मी आज काही वेगळा दिसतोय का? असं म्हणत आदित्य मोबाईलच्या स्क्रीनवर स्वतःला एकदा पाहत असतो. अरे सगळं तर ठीक आहे, मग अशी का बघती मला ही? काय झालं हिला? चिडले की काय अजून माझ्यावर? राग आला म्हणून तर अशी पाहत नाही आहे ना. आदित्य आराध्याच्या समोर चिटकी वाजवत तिला भानावर आणत असतो. आराध्या म्हणाली, काय म्हणलास तू? काय म्हणत होतास काय? आदित्य मनातच म्हणाला, म्हणजे मी मागांपासून एवढं बडबड करतोय यातलं हिने काहीच ऐकलेलं नाही आहे. आदित्य म्हणाला, अगं मी म्हणत आहे, समजलं आहे का तुला म्हणून? काय काय करेक्शन करायचं आहे? आदित्य आराध्याकडे पाहत म्हणाला होता. आराध्या मनातच म्हणाली, अरे बापरे, माझं लक्षच नव्हतं हा काय बोलत होता याच्याकडे. आराध्या वेड्यासारखी वागू नकोस बरं तू आता त्याला कसं सांगू मी काहीच ऐकलेलं नाही आहे म्हणून? आराध्या विचार करू लागली होती. आदित्य म्हणाला, अगं काय झालं, समजलं नाही आहे का तुला? परत सांगू का तुला एकदा? आराध्या म्हणाली, हो नाही समजलं मला, परत सांगशील का तू एकदा? आदित्य म्हणाला, बरं बघ. आदित्य तिला परत सगळं सांगत असतो. आदित्य म्हणाला, बरं आता तर कळालं का तुला? आराध्या म्हणाली, हो आता मला कळालेलं आहे तू काय म्हणाला ते म्हणून. आराध्या आपली जीव चावत बोलत होती. आदित्य म्हणाला, बाय द वे कुठं लक्ष होतं ग तुझं? एकदा सांगितलं की लगेच लक्षात येतं तुझ्या, आणि आज 2-2 वेळा सांगावं लागलं मला. आदित्य ती काहीतरी बोलेल या आशेने विचारत असतो. आराध्या म्हणाली, काही नाही, ते आज समजलं नाही मला. आराध्या आता इथून बाहेर जा, नाहीतर परत काहीतरी वेडेपणा करशील तू. आराध्या मनातल्या मनात बोलत होती. आराध्या म्हणाली, मी जाऊ का आदित्य? आदित्य म्हणाला, हो चालेल. बरं एक, उद्या आमच्या घरी यायचं आहे, वहिनीने सांगितलं असेल ना तुला? आराध्या म्हणाली, नाही काहीच नाही बोलली ती माझ्यासोबत. ती केबिनमध्ये आले ना म्हणून तिला बोलता नसल आलं. आदित्य म्हणाला, बरं मग उद्या या घरी. उद्या आदित्य सोबत वेळ घालवायला मिळणार म्हटल्यावर आराध्याला आनंद झाला होता. ती आनंदातच बोलून जाते, हो नक्की येईल मी येते ना, असं म्हणून आराध्या बाहेर जाते. आदित्य म्हणाला, अरे घरी यायचं आहे म्हटल्यावर हिला एवढा का आनंद झाला असेल? वेडी झालेली आहे का ही? काय वेगळंच वागती आज ही? मंगलाताई म्हणाली, आदित्य, आशू, शया आवरा रे पटकन, सगळे केव्हाही येतील आपल्या घरी. आई झालं ग आमचं. सगळे एकदम बोलत हॉलमध्ये येत असतात. तेवढ्यातच सरिताताई, रामदासराव व आराध्य येतात. सरिताताई म्हणाली, काय झाली की नाही तयारी तुमची? विनायकराव म्हणाले, अरे या ना, ये रामदास, या वहिनी. मंगलाताई म्हणाली, तुम्ही आल्याशिवाय कशी होईल तयारी पूर्ण? मंगलाताई हसत बोलत होत्या. सरिताताई म्हणाली, ही बघा आलो ना मी आता. सांगा काय काय करायचं आहे? तुम्ही सांगितल्यापेक्षा लवकरच आलेलो आहे आम्ही मदत करायला. मंगलाताई म्हणाली, आहो आवरलं सगळं, तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी बनवून. सरिताताई म्हणाली, आहो आम्ही काय पाहुणे आहोत का? सगळे आले की घेऊ आपण एकत्रच. मंगलाताई म्हणाली, तेव्हा परत घेऊया आपण. आता थांबा, मी आणते चहा तुमच्यासाठी. अगं आराध्या, ये ना, बस बाळा इथे. आराध्या म्हणाली, नाही काकू, तुम्ही बसा, मी चहा आणते सगळ्यांना बनवून. मंगलाताई म्हणाली, अगं पण कशाला? आता आली आहेस तर बस, मी करते चहा. आराध्या म्हणाली,
आहो त्यात काय एवढं, मी करते, तुम्ही बसा. मंगलाताई म्हणाली, बरं कर. आराध्या चहा करायला म्हणून आज जाते, पण सगळं लक्ष आदित्यकडेच असतं तिचं. समोर श्रेया आहे याचं सुद्धा तिला भान नव्हतं. ती आदित्यकडे पाहत पुढे जात असते. त्याला पाहण्याच्या धुंदीत शहाला जाऊन धडकते. श्रेया म्हणाली, अगं आराध्या, काय कुठं लक्ष आहे ग तुझं? एवढी मोठी मी दिसले नाही होय तुला? आराध्या म्हणाली, सॉरी श्रेया, ते चुकून झालं ग माझ्याकडनं. श्रेया म्हणाली, अगं इट्स ओके, मी मस्करी करत होते तुझी. पण मला एक सांग, एवढं धडकायला लक्ष कुठं होतं ग तुझं? कोणाच्या विचारात एवढी हरवलेली आहेस तू की मी सुद्धा दिसले नाही तुला? श्रेया आराध्याला चिडवत बोलत होती. आराध्या म्हणाली, मी कोणाचा विचार करू? काही नाही ग. काही पण काय गे श्रेया तू पण? आराध्या चोरी पकडल्यासारखी बोलू लागली होती. श्रेया म्हणाली, अगं मी मस्करी करत होते, एवढी हायपर का होतीस तू पण? कुठेतरी चोरी पकडल्यासारखी बोलत आहेस. आताही जास्त चिडवेल म्हणून आराध्या विषय बदलवते. अगं रागिनी कुठं दिसत नाही आहे. श्रेया म्हणाली, अगं ती तिच्या कामानिमित्त बाहेर गेलेली आहे, येते म्हणाली होती. आराध्या मनातच म्हणाली, बरं झालं, थोडा वेळ तर राम राहील ना आदित्यपासून. आराध्या म्हणाली, मी आलेच ग चहा बनवून. आदित्यला हे सगळं पाहून हसायला येत होतं, कारण त्याने पाहिलेलं होतं की आराध्या त्याच्याकडेच पाहत होती म्हणून. ही अशी का वागते कालपासून त्याला काही कळत नव्हतं. काहीतरी नक्की झालेलं आहे हिला. वहिनीला विचारायलाच हवं असा तो विचार करत असतो. आदित्य असा विचार करत असतो तोपर्यंत नेहा व तिची फॅमिली येते. विनायकराव म्हणाले, अरे या सुधाकर, या वहिनी. सगळे येऊन बसतात. नेहा मोठ्यांना नमस्कार करते व श्रेयांच्या बाजूला येऊन थांबते. आशू पण नेहाच्या आईबाबांना नमस्कार करत असतो व आदित्यच्या साईडला येऊन थांबतो. पण सगळं लक्ष नेहाकडेच होतं. नेहा पण हळू श्रेयाला चुकून त्याला पाहतच होती. आशू खुणवत नेहा मस्त दिसते असं सांगत असतो, तशी नेहा गोड लाजते. श्रेया म्हणाली, होय दादू, तुझी बायको मस्तच आहे हा. श्रेया आशू व नेहाला चिडवू लागते, तशी नेहा गोड लाजते. आता श्रेया चिडवून भंडावून सोडेल म्हणून नेहा म्हणाली, काकू आराध्या कुठे आहे, आली नाही का? सरिताताई म्हणाली, अगं आलेली आहे की, किचनमध्ये आहे बघ, चहा करते म्हणाली होती. नेहा म्हणाली, हो का, मी आलेच, तिला मदत करते हा, जाते मी पण. असं म्हणून नेहा तिथून पळ काढते. नेहा म्हणाली, क्या बात आहे आराध्या, आल्या आल्या किचनचा ताबा घेतलास की काय? असं म्हणत नेहा किचनमध्ये जाते. आराध्या म्हणाली, तू केव्हा आलीस ग? आणि मी काय किचनचा ताबा वगैरे घेतलेला नाही आहे. जाऊ बाई, आराध्या नेहाची मस्करी करत बोलत होती. नेहा म्हणाली, हो का, मग काय प्रॅक्टिस करत आहेत की काय लग्नानंतरची? आराध्या म्हणाली, गप ग, असं काही नाही, तू पण ना ग नेहा. नेहा म्हणाली, हो का, झाला का मग चहा? आराध्या म्हणाली, हो झाला, चल घेऊन जाऊया आपण बाहेर. नेहा म्हणाली, हो चल. दोघी चहा व नाश्ता घेऊन येतात. सगळेजण चहा नाश्ता करतात. नेहा ट्रे ठेवायला किचनमध्ये जाते. नेहाला एकटीला जाताना पाहून आशू सगळ्यांची नजर चुकून तिच्या पाठोपाठ किचनमध्ये जात असतो. नेहा सगळे कप व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत होती. तिचं लक्ष नाही ते पाहून आशू पाठीमागून जाऊन तिला मिठी मारतो. आशूच्या अशा अचानक येण्याने व मिठी मारण्याने नेहा दचकते. नेहा म्हणाली, आशू काय करताय तुम्ही? कोणीतरी येईल, सोडा ना मला. नेहा आशूचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलत होती. आशू म्हणाला, कोणी नाही येत, सगळे बाहेर बसलेले आहेत. असं म्हणत आशू त्यांची पकड आणखीनच घट्ट करत असतो. खूप सुंदर दिसतेस ग तू आज. नेहा म्हणाली, थँक्स. नेहा थोडी लाजत बोलत होती. आशू नेहाला आपल्या साईडला करतो. हलकेच तिच्या कपाळांवर आपले ओठ टेकवत असतो. त्या स्पर्शाने नेहा शहारते. नेहा म्हणाली, आशू काय करतोय तुम्ही? कोणीतरी येईल ना, सोडा ना मला. आशू म्हणाला, कोणी नाही येत. आशू नेहाच्या चेहऱ्यांवर आपले हात ठेवत बोलत होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. आशू नेहाकडे पाहत पाहत नकळत तिला किस करत असतो. तितक्यातच आराध्या तेथे येते. दोघांना इतक्या जवळ पाहिल्यावर
ती आपले डोळे बंद करते. सॉरी, मी काही पाहिलेलं नाही आहे. आराध्या डोळ्यांवर हात ठेवत बोलत होती. आराध्याच्या आवाजाने दोघे भानावर येतात व बाजूला होतात. अरे यार, आता आराध्या मला काही सोडणार नाही, चिडवून भंडावून सोडणार आहे ही मला. नेहा मनातल्या मनात बोलत असते. बरं, मी उघडू का डोळे आता? आराध्या त्यांना चिडवत विचारत असते. नेहा आराध्याजवळ जात म्हणाली, फटके खाशी ना आराध्या तू? उघड डोळे आता. आराध्या म्हणाली, खरंच उघडू ना? दादा उघडू ना रे डोळे? आराध्या आपले डोळे उघडत बोलत असते. नेहा म्हणाली, आराध्या गप ग, खरंच फटके खाशील आता तू माझ्या हाताचे. आराध्या म्हणाली, हो का? ते मी तुम्हाला बोलवायला आलेले आहे, बाहेर बोलवलेलं आहे तुम्हाला. मग दादू, असं म्हणत आराध्या आशूकडे पाहू लागली होती. आराध्या असं पाहताना आशू लाजतो व मी आलोच म्हणून बाहेर जात असतो. आराध्या म्हणाली, मग मॅडम आज काय? आराध्या पुढे काही बोलणार तितक्यातच नेहा म्हणाली, गप गा आराध्या, चल बाहेर बोलवत आहे ना आपल्याला. नेहा आराध्याचा हात पकडून बाहेर आणत असते. विनायकराव म्हणाले, बरं आले का सगळे मग? श्रेया म्हणाली, हो आलेत बाबा सगळे. विनायकराव म्हणाले, सगळ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नाचं ठरवूया असं मला वाटत आहे. म्हणजे प्रत्येकांचे काही वेगवेगळे आयडियाज असतील ना? रामदासराव म्हणाले, हो हे बरं पडेल आपल्याला, हो ना? सुधाकरराव म्हणाले होते. सुधाकरराव म्हणाले, चालेल. रामदासराव म्हणाले, बरं मग बोला, कसं काय 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 करायचं आहे आपल्याला? विनायकराव सुधाकररावांना बोलत होते. विनायकराव म्हणाले, लग्न आपण हॉलमध्ये करूया, घरी व्यवस्थित सोय नाही होणार ना? सुधाकरराव म्हणाले, हो चालेल, आम्हाला काहीच हरकत नाही आहे, तुम्ही ठरवाल तसं. मोठे लोक सगळं आपसात ठरवत असतात, कधी कसं काय काय करायचं ते फायनल होत असतं. श्रेया म्हणाली, बाबा पण मेहंदी, संगीत, हळद हे पण सगळं करायचं आहे ना? अरे हो की, मुलांना विचारायचं राहिलंच की. रामदासराव हसत बोलत असतात. आपण विसरलो तरी मुलं विसरणार आहेत का? विनायकराव हसत बोलत असतात. रामदासराव म्हणाले, बरं सांगा मुलांनो, तुमचं मत काय काय आहे ते? श्रेया म्हणाली, काका आम्हाला मेहंदी, हळद, संगीत हे सगळं करायचंच आहे. आराध्या म्हणाली, हो बाबा, त्याशिवाय मज्जा नाही ना येणार. मंगलाताई म्हणाली, बरं, पण हळद मेहंदीचं ठीक आहे, पण संगीतांचं कसं करणार? फक्त 15 दिवस बाकी आहे, त्यात खरेदी वगैरे करायची सुद्धा आहे. मग डान्सची तयारी कधी करणार? श्रेया म्हणाली, अगं आई, आम्ही करू मॅनेज. मंगलाताई म्हणाली, अगं हो, पण कसं? आराध्या म्हणाली, अहो काकू, 15 दिवस आहेत की. आम्ही आजपासून सॉन्ग सिलेक्ट केले तर उद्यापासून डान्सची तयारी सुद्धा करू शकतो. खरेदीवर बाकींचं सुद्धा सांभाळून करून आपण तयारी करू शकतो ना? आदित्य म्हणाला, हो आई, होईल की मॅनेज. तसंही आम्ही सुट्टी काढणारच आहोत ना, आणि हॉल येथेच कार्यक्रमाचं मी सगळं बघेलच की. विनायकराव म्हणाले, हो चालेल. मंगलाताई म्हणाली, बरं मग कपड्यांची व सोन्याच्या खरेदींची 2 दिवसात करूया का मग शॉपिंग? विनायकराव म्हणाले, तुम्ही म्हणाल तसं. आदित्य म्हणाला, हो चालेल, उद्या मी आमची सुट्टी मंजूर करून घेईलच की, मग परवा जाऊया खरेदीला. रामदासराव म्हणाले, सुधाकरराव तुम्हाला चालेल ना? मंगळापासून आम्ही सगळं बोलतोय, तुमचं काही मत आहे की सांगा तुम्ही. सुधाकरराव म्हणाले, अहो मगाशी आपण मोठे सगळे ठरवलं आहेत की, आता मुलांना ठरवू देऊया म्हणालं असं मला वाटत होतं. रामदासराव म्हणाले, बरं. आशू, नेहा तुम्ही पण बोला, तुम्हाला कसं काय काय करायचं आहे ते सांगा तुम्ही. नाही काका, असं काही नाही, तुम्ही म्हणाल तसं होईल, दोघं सांगून टाकत असतात. रामदासराव म्हणाले, बरं मग झालं तर फायनल. वहिनी तोंड गोड करा आता. मंगलाताई म्हणाली, हो का? नाही भाऊजी, हे काय, मी इथेच ठेवलेले आहेत, सगळे मिठाई खातात. नेहा, आशू घ्या, तुम्ही पण. आराध्याला चिडवायचा चान्स भेटलेलाच आहे. अहो काकू, त्यांची भरपूर मिठाई खाऊन झालेली आहे की. आराध्या आशूला व नेहाला चिडवत बोलत असते. नेहा आराध्याला जोराचा चिमटा काढते आणि हळू आवाजात गप्प बस अशी म्हणत असते. नेहा म्हणाली, आराध्या, आपण तोपर्यंत कोणकोणते सॉन्ग घ्यायचे आहे ते ठरवूया का? श्रेया आराध्या जवळ येत बोलत होती. ये आई, आम्ही वर जातो, संगीतांचे सॉन्ग सिलेक्ट करतो.
आम्ही. मंगलाताई म्हणाली, बरं चालेल. सगळे जात असता तितक्यातच रागिनी तेथे येते. रागिनी म्हणाली, अरे सगळं ठरलं पण इतक्यातच? मंगलाताई म्हणाली, अगं हो, सगळं ठरलेलं आहे. रागिनी म्हणाली, बरं तुम्ही काय करताय? आदित्य श्रेहा. आदित्य म्हणाला, अगं ते आम्ही संगीतांसाठी सॉन्ग सिलेक्ट करायला वर जातोय. रागिनी म्हणाली, हो चला मी पण येते. रागिनी आदित्य जवळ येते, त्याचा हात पकडते. परत रागिनीला जवळ पाहून आराध्या चिडत असते. आदित्यचं लक्ष तिच्याकडेच असतं, ती काय रिॲक्शन देते म्हणून. आणि त्याला जे वाटत होतं तसंच झालं. ती चिडली. आदित्य आता तिला चिडवायला मुद्दाम तिच्या हातात हात पकडत असतो. हो चल ना, असं म्हणत आदित्य व रागिनी वर जातात. आराध्या चिडून नेहाकडे पाहू लागते. नेहा डोळ्यांनीच काही नाही सोडून दे असं म्हणून सांगत असते. श्रेया म्हणाली, ये वहिनी दादू. आराध्या, चला ना. नेहा म्हणाली, हो ग चल जाऊया. आदित्य म्हणाला, सगळे वरती येऊन सॉन्ग सिलेक्ट करू लागतात. बरं ऐका, असं उगाच आठवत बसण्यात आपला वेळ जाईलच. त्यापेक्षा कोणाला कोणते सॉन्ग द्यायचे ते ठरवून घेऊया, तेवढाच वेळ सुद्धा वाचेल आपला. श्रेया म्हणाली, म्हणजे? श्रेया थोडी विचार करत बोलते. आराध्या म्हणाली, अगं म्हणजे आपल्या मोठ्या लोकांना कोणते सॉन्ग घ्यायचे आहेत, आपल्यासाठी कोणते सॉन्ग द्यायचे आहेत, दादा आणि वहिनीला कोणते सॉन्ग्स देणार आहोत. श्रेया म्हणाली, असं होय, हे चालेल, लवकर सॉन्ग सिलेक्ट होईल आपले. आदित्य म्हणाला, बरं मग सांगा मोठ्यांना कोणते सॉन्ग्स द्यायचे आहेत. मग सगळे त्यांना जसे सुचतील तसे सॉन्ग सांगू लागले होते. एक एक करत मोठ्यांचे सॉन्ग सिलेक्ट होतात. आदित्य म्हणाला, ओके, फायनली मोठ्या लोकांचे सॉन्गसुद्धा सिलेक्ट झालेलेच आहे. आता आपले सॉन्ग बघूया आपण. कोण डान्स करणार आहे याच्यावरून असे सॉन्ग्स आपण चॉईस करूया. बरं दादू वहिनी, तुम्ही पण तुमच्यासाठी सॉन्ग सिलेक्ट करा. आशिष म्हणाला, अरे आम्हाला काय सुचते, तुम्हीच सांगा की. आराध्या म्हणाली, ट्राय तर करा ना, नाही सुचलं तर आम्ही आहोतच की. आशिष म्हणाला, बरं. थोडा वेळ परत सॉन्ग सिलेक्ट करू लागतात व फायनली सगळे सॉन्ग सिलेक्ट होतात. आशिष व नेहा सुद्धा त्यांचे सॉन्ग सिलेक्ट करत असतात. आदित्य म्हणाला, झालं, सगळ्यांचं फायनल झालेलं आहे आता. रागिनी म्हणाली, झालं काय झालं? नाही झालं आणखीन. आदित्य म्हणाला, अगं झालं ना आता, नाही अजून एक सॉन्ग बाकी आहे. कोणतं आणि कोण करणार आहे ते? रागिनी म्हणाली, तू आणि मी करणार आहोत. रागिनी आदित्य जवळ येत बोलत होती. आदित्य म्हणाला, अगं पण एवढे सॉन्ग झाले आहेत की. रागिनी म्हणाली, असू दे, आपला एक डान्स झालाच पाहिजे. रागिनी हट्ट करत बोलत होती. आदित्यला ऐकण्याशिवाय पर्याय राहिलेलाच नव्हता. तो नुसतं एवढंच बोलत असतो. आदित्य हो म्हणल्यावर आराध्याला खूप वाईट वाटतं. ती मी आलेच म्हणून बाहेर येते. नेहाच्या ते लक्षात येतं. ती तिच्या पाठोपाठ जाते. नेहा म्हणाली, अगं आराध्या, काय झालं तुला? आराध्या म्हणाली, तुला माहीत नाही आहे का ग? नेहा म्हणाली, मला माहीत आहे ग, पण असं चिडून चालेल का ग? आणि ती त्याची चांगली मैत्रीण आहे ना ग, आणि ती एकदम फ्री वागणारी मुलगी आहे. तू नको ना ग लक्ष देऊ त्यांच्याकडे. आराध्या म्हणाली, ओके बरं, एवढंच बोलते. आता तुम्ही तुमच्या साहेबांकडे लक्ष द्या. आराध्या म्हणाली. नेहाला चिडवत बोलत होती. नेहा म्हणाली, गप गा आराध्या, चल जाऊया आत. बघता बघता 2 दिवस होत होतात. आजपासून खरेदीला सुरुवात करायचीच होती. सगळे आदित्यच्या घरी जमलेले होते. सुरुवातीला दागिन्यांची खरेदी करून मग कपड्यांची खरेदी करायला जायचं होतं. मंगला म्हणाली, सरिताताई राहायलाच आला आहेत ना? सरिताताई म्हणाली, आहो तुम्ही सांगितलं आणि मी नाही म्हणेल होय. ही बघा बॅग आमच्या तिघांची आणलेलीच आहे आम्ही सोबत. मंगला म्हणाली, तिघांचीच का आणली तुम्ही? आणि अविनाश? सरिता म्हणाली, आहो त्याला कामानिमित्त एका महिन्यांसाठी बाहेरगावी जावं लागलेलं आहे. मंगला म्हणाली, मग तो लग्नाला येणार नाही का? सरिता म्हणाली, प्रयत्न करतो म्हणाला आहे, पाहू आता काय होतं तर ते. आराध्या आता तेथेच काही दिवस राहायला येणार म्हटल्यावर आदित्य खूप आनंदात होता. आराध्यासोबत आता जास्त वेळ घालवता येईल त्याला, असं त्याला वाटत होतं. त्यामुळं तो आराध्याची आतुरतेने वाट पाहतच होता. आराध्याची हालत पण काही वेगळी नव्हती म्हणा.
ती सुद्धा तेथे राहायला आल्यामुळं खूप आनंदात होती. आता तिला आदित्य दररोज दिसणार होता, सतत तिच्या अवतीभोवती असणार होता. या कल्पनेने ती खूप आनंदी, खुश झालेलीच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.